ब्लॉग आहे. सो आय हॅव नो एनी आयडिया की कसा होईल काय नाही. सो तुम्ही समजून घ्या गाईज. तर इथे आम्ही दोघी चाललेलो, तर इकडे रस्त्याचं काम चालू आहे सध्या. नाशिककरांना माहिती परिस्थिती सध्याची. हा व्ह्यू बघा गाईज तुम्ही. नंतर आपले महाराष्ट्र पोलिसांचा बंदोबस्त होता, पण कशासाठी होतं हे माहितीच नव्हतं. नंतर आम्ही पुढे गेलो. मग पुढे गेल्यानंतर कळालं की इकडे म्हसोबा महाराजांची यात्रा आहे. सर्व भाविक एन्जॉय करत होते. इकडे बँड वगैरे होता. मग आम्ही लांबूनच दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. पुढे निघाल्यानंतर हा तुषार आहे, हा भेटला. मग गाडी पार्किंग करायची होती, त्यासाठी तो आम्हाला घेऊन गेलेला. परंतु गंगेवरती कुंभमेळ्यामुळे सगळीकडे काम चालू आहे. नाशिककरांना माहितीच आहे ही गोष्ट. फायनली आम्ही गेलेलो. मग आम्हाला गाडी पार्किंगसाठी जागा भेटली. छानपैकी आम्ही तिकडे गाडी पार्क वगैरे केली. गाडी पार्क केल्यानंतर मग तुम्हाला आता समजलंच असेल आम्ही कुठे आलो. येस गाईज, आम्ही गंगेवरती आलेलो खूप दिवसानंतर. इथे मी शायनिंग मारत उतरली. म्हटलं छानपैकी त्याला तुषारला म्हटलं माझे फोटोज वगैरे घे. फोटोज वगैरे तो काढत होता. आणि हो, तुषार हा माझा बेस्ट फ्रेंड आहे. तर तुम्ही व्ह्यू बघा. इथे पल्लवीचे फोटोशूट चालू होता. तिकडे मस्त समोर गंगा आरती चालू होती. तर गाईज तुम्ही एकदा नक्की विजिट करा. इथे इतकं मन शांत वाटतं ना, एवढं प्रसन्न वाटतं की काय सांगू. तर खूप दिवसानंतर असं मी गंगेवर आलेली. खूप छान वाटत होतं. खूप दिवसानंतर मित्रमैत्रिणींसोबत टाईम घालवला, तर छान वाटलं. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.